छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. विदाउट माईक जोरात आवाज आहे ओंबळेचा. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या या सातारच्या भूमीला वंदन करतो आणि आजच्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित पालकमंत्री शंभूराज देसाई, आपले आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, आपले डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार पाटील, संपर्क प्रमुख शरद कनसे, जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, अंकुश बाबा कदम, संपर्क प्रमुख नवी मुंबई, सिद्धराम मैत्रे, राजेंद्र यादव, रंजित भोसले, शारदाताई जाधव, यशराज देसाई, चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, वासुदेव माने, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर. व्यासपीठ मोठा आहे, नावं जेवढी दिली ती मी सगळ्यांना सांगितलेली आहेत. आता राहिली असतील ज्यांनी दिली त्याची जबाबदारी आहे. आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडक्या बहिणी आहेत, वर सगळीकडे लाडके भाऊ आहेत, वर पण लाडक्या बहिणी आहेत, भाऊ आहेत. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे नंतर बोला, मी आता भाषण झाल्यावर तुमचं भाषण करणार. आणि लाडक्या बहिणींना अधिकार आहे भावाशी बोलायचं. हा, खरं म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. आता कधी आचारसंहिता लागेल, दिवाळी झाल्या आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ही आजची बैठक या ठिकाणी आपण बोलावली. थोडस बूथ प्रमुख, गटप्रमुखांचा जो काही ट्रेनिंगचा प्रोग्राम होता तो थोडा आज होणार होता, पण ते मिसअंडरस्टँडिंग तुमची झाली वाटतं. पण तो लवकरच घ्या, कारण ते गरजेचं आहे. आणि निवडणुकीसाठी गटप्रमुख आणि बूथ प्रमुख हे जे काही शेवटच्या खालच्या पातळीवर जाऊन काम करतात आणि तेच निवडणुका आपल्याला जिंकून देत असतात. आणि म्हणून त्यांचं प्रशिक्षण देखील महत्वाचं आहे. खरं म्हणजे येतानाच बघितलं, अगदी मोटरसायकलचा तापा, भगवे, फेटे, झेंडे वगैरे उत्साह चांगला दांडगा होता. मला वाटलं साताऱ्यातलं काय मूड आहे बघूया, पण मूड चांगला आहे, उत्साह चांगला आहे, जल्लोष चांगला आहे. आणि त्यामुळे नक्की येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल हा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये निर्माण झालेला. आणि खरं म्हणजे शंभूराज देसाई मगाशी कुणीतरी म्हणाले वटवृक्ष करा, लवकरच वटवृक्ष करा असं म्हणालो मी त्यांना. कारण साधी शेवटच्या आपल्या कार्यकर्त्याला आम्हाला सगळे लागले पाहिजेत आणि गावागावामध्ये या ठिकाणी शाखांचं जाळं निर्माण झालं पाहिजे. मगाशी वाईमधला आपला काय विकास शिंदे यांनी जवळपास 105 शाखा सुरू केल्या. आणखी काही गावं उरले, त्या शाखा तिकडे देखील शाखा होतील. आणि आपले संकल्पनाच आहे बाळासाहेबांची, आनंद दिघे साहेबांची, गाव तिथं शाखा, घर तिथं शिवसैनिक. ही संकल्पना जी आहे, या शाखांचं जाळं निर्माण झाल्यानंतर कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठलंही संकट असू द्या, अगदी तुमच्या इथलं कोणी नातेवाईक ठाण्यात राहत असेल, वसई विरार मध्ये राहत असेल, किंबहुना ठाण्यातला माणूस तुमच्या साताऱ्यात, सांगलीत कुठेही राहत असेल, गडचिरोलीत राहत असेल, तर तिथली शाखा, तिथला पदाधिकारी फोन केल्या
त्या तिथल्या लोकांच्या संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातो. हा इतिहास आणि हे काम शिवसेनेचं. आणि म्हणून आपत्ती तिथं शिवसेना आणि संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनचं. आणि म्हणूनच आपण पाहतोय की गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना काम करत होती. परंतु मध्ये 2019ला त्याचा उल्लेख शंभूराज देसाई यांनी केला. 2019ला आपण बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचं काम प्रमुखांनी केलं. पण ते त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेने आपल्या महायुतीला मॅन्डेट दिलं होतं. महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती, शिवसेना, भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं होतं. परंतु दुर्दैवाने सरकार जे बाळासाहेबांना नको होतं त्यांच्याबरोबर बनवलं गेलं. आणि त्यामुळे जी काही खंत होती, असंतोष होता, तो या 2022 मध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं काम केलं. टांगा पलटी घोडे फरार. आणि 2 आमचे वीर इथं आहेत, माझ्या सोबत होते. आणि हे रोज सांगायचे, साहेब लवकर करा, किती अन्याय सहन करा, किती करायचं. आणि परिस्थिती तशीच होती. सुहास बाबर इथं आहे, त्यांचे वडील भाऊ स्वतः होते. आणि त्या माणसाचं देखील जवळून मी काम पाहिलंय. आणि असे 50 लोक या एकनाथ शिंदेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भरोशावर सत्तेवर पाणी सोडून निघाले. सत्तेवर पाणी सोडून पाय उतार झाले. माझ्याकडे पण मंत्रीपद होतं महत्वाचं, सोडून दिलं. 6-7 मंत्री, शंभूराज देसाई पण मंत्री होते. आणि हे सगळं सोडून आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं. आणि या महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वी एक सरकारमध्ये परिवर्तन आलं. आणि आपण पाहिलं 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे. आणि जे जे कामं आपण केली, विकासाचे प्रकल्प आणले, ज्या रस्त्याची कामं असतील, पुलाची कामं असतील, 16 धरणाचं काम देखील आपण मंजूर केलं. आणि त्याचा देखील आता फायदा होईल. अनेक छोटे मोठे जी काही धरणं असतील, जे काही प्रकल्प असतील, त्याला चालना. मी काय त्याच्या मोजायला गेलो तर आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही, एवढी कामं आपण केली. मी आपल्याला सांगतो, अनेक निर्णय आपण घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेतली. विरोधकांनी तेव्हा विरोध केला. परंतु त्या काळात मी लाडक्या बहिणींना प्रचारामध्ये सांगायचो की सावत्र दुष्ट भावांपासून सावध राहा. आणि त्यांनी खोडा घातला. त्यांना काय दाखवायचं असते ते तुम्हाला माहित आहे. पण तो असा दाखवला, तुम्ही 6, 7, 8, 9 नंबर नाही, 232 नंबरचं दाखवून टाकला. एवढा मोठा 232 महायुतीचे आमदार आले. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा प्रकारचं महायुतीला यश मिळालं नव्हतं. पण ज्या योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत, उच्च शिक्षण मुलींचं मोफत, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठ लोकांसाठी वयोश्री योजना, अनेक योजना आपण केल्या. आणि त्यामुळे त्याचबरोबर या राज्याचा विकासही आपण केला. एका बाजूला विकास, दुसऱ्या बाजूला लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केला. 2.5 वर्ष हा तुमचा एकनाथ शिंदे 2-3 तास देखील झोपला नाही. पायाला भिंगी लावून महाराष्ट्र फिरला. आणि मी देवेंद्रजी म्हणून आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकार्यांनी काम. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय. महाविकास आघाडीने ठरवलं होतं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणखी सगळं मंत्रिमंडळ सगळं ठरवून झालं होतं. 5 स्टार हॉटेल बुक झाली होती. पण त्यांची सगळी बुकिंग माझ्या लाडक्या बहिणीने कॅन्सल करून टाकली. आणि या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं. आणि म्हणून जे काम आपण 2.5 वर्षात केलं, आता देखील दुसरी इनिंग सुरू झालेली आहे.
कामाचा वेग देखील तोच आम्ही ठेवला आहे. आज मुंबईमध्ये तुम्ही आलात तर मुंबई तुम्हाला बदललेली दिसेल. अनेक शहरांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशी अनेक शहरं, ठाणे असेल, सगळ्या शहरांमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. आणि म्हणूनच आज लोक आपल्याकडे एका वेगळ्या आशेने पाहत आहेत, विश्वासाने पाहत आहेत. सिद्धराम म्हेत्रेजी इथं बसलेत, माजी मंत्री आहेत. ते स्वतः आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि असे अनेक लोक आज आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आजही काही लोकांचे प्रवेश आहेत, कालही काही लोकांचे प्रवेश आहे. हे चंद्रहार पाटील याचा तर काही संबंध राजकारणाशी नाही. या पेलवान की करता करता म्हणाला, पेलवान आमचे सगळे पैलवान शिवसेनेमध्ये सामील होणार. आणि नुसता तो प्रवेश करून थांबला नाही, तो ऑपरेशन सिंदूर नंतर जे पहलगामला झालं आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं, त्यानंतर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला ठोक उत्तर दिलं, चोख उत्तर दिलं. खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से, ईट का जवाब पत्थर से देण्याचं काम त्यांनी केलं. एक नया भारत काय ते दाखवलं. आणि त्यावेळेस सीमेवर लढणारे आपले सैनिक यांच्यासाठी रक्तदान करण्यासाठी चंद्रहार पाटील आणि त्यांचे 1200 पैलवान जम्मू काश्मीर मध्ये गेले आणि 1000 लोकांनी तिथं रक्तदान केलं. मी देखील होतो तिथं, मी देखील रक्तदान केलं. चंद्रहार पाटील स्वतः तिकडे आणि सगळे लोक होते. ही बांधिलकी आहे, ही आपली बांधिलकी आहे. सीमेवर लढणारे जवान त्यांच्यावर तुम्ही अविश्वास निर्माण करता, ऑपरेशन सिंदूरवर अविश्वास निर्माण करता. अरे ही तुमची देशभक्ती आहे? हे तर पाकिस्तान प्रेम आहे. पाकिस्तानमध्ये तुमच्या बोलण्याच्या हेडलाईन होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात. हे काय देशभक्ती आहे? कुठलं देशप्रेम आहे? आता आम्ही येता शहीद स्मारकाला भेट देऊन आलो. त्यांच्या माता शहीदांच्या, त्यांच्या पत्नी, त्यांचा आम्ही सन्मान करून आलो. त्यांच्यामुळेच आज आपण इथे बसलोय, त्यांच्यामुळेच आपण हे सगळे कार्यक्रम करतोय. हे कदापि विसरता कामा नये, कदापि विसरता कामा नये. आणि म्हणून मला या सर्व लोकांचा सार्थ अभिमान की एक देशभक्ती. शिवसेना म्हणजे काय? बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार म्हणजे काय? 80% समाजकारण, 20% राजकारण. जिथे जिथं जिथं गरज तिथं तात्काळ धावून जाणारा शिवसैनिक. आज पूर परिस्थिती आहे म्हणून मी मगाशी म्हणालो सत्कार वगैरे काय करू नका. पूर परिस्थितीमध्ये देखील मी सांगितलं, जेव्हा दसरा मेळावा मुंबईमध्ये असतो आपला पारंपरिक, मी सांगितलं जिकडे पूर परिस्थिती आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी बिलकुल येऊ नका. तिकडेच आपल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुम्ही करा, त्यांना मदत करण्याचं काम करा. आणि नुसतं आपण तिकडे ठेवलं नाही त्यांना, तर इकडून ट्रकच्या ट्रक भरून जे काय किट, जीवनावश्यक वस्तू, कपडा, लत्ता, भांडी सगळं पाठवलं. त्यांना केला. आपल्या लोकांनी त्या घराला तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, माती आलेले वाहून सगळं स्वच्छ केलं. हे शिवसेनेचं काम आहे, हे शिवसेनेचं काम आहे. म्हणून या ठिकाणी कामाचं तोरण बांधण्याचं धोरण शिवसेनेचं आहे. शिवसैनिक हा जिथं जिथं संकट, मी स्वतः गेलो तिकडे बांधावर, मुख्यमंत्री गेले, उपमुख्यमंत्री गेले, आपले सगळे मंत्रिमंडळ गेलं. मी ज्या ठिकाणी गेलो तिथं तर फार वाईट परिस्थिती होती. आणि वाईट परिस्थिती होती तिथे बघितल्यानंतर काही 40-50 लोक पाण्यामध्ये उतरून गेले. शेतकरी म्हणाले 50 घरं आमची अजून पाण्याखाली आहे. आणि तिथली भयानक परिस्थिती आहे. मला सांगू लागले आणि त्यांना वाटलं हा ऐकून गेले आणि एकनाथ शिंदे मग ठीक आहे मी करतो बघतो म्हणेल. मी तिथे NDRF ची बोट ट्रक मध्ये चढवली होती. NDRF ला सांगितली बोट खाली उतरव. त्या बोटीत बसलो आणि त्या 50 गावं जिथं नदीत होती तिथं जाऊन प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो. खरंच वाईट परिस्थिती होती, भयानक परिस्थिती होती. आपल्या सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आणि म्हणून जिथं जिथं आवश्यक आहे तिथं आपल्या सगळ्यांनी मदत केली. शासनाची मदत
येण्यापूर्वी त्यांना तात्काळ जे जे काय आवश्यक होतं ते दिलं आणि शासनाने देखील विरोधक म्हणत होते काय देणार मुख्यमंत्री स्वतः मी अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आज खरडून गेलेल्या जमिनीचं काय होणार शेतकऱ्यांना चिंता होती. 47,000 रुपये हेक्टर आणि 3 लाख रुपये मनरेगा मधून असे 3,47,000 रुपये एका हेक्टरला देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आपलं सरकार सोडणार नाही. महायुतीचं सरकार ही लोकांची बांधिलकी आपली. आणि म्हणूनच जे काय आपण करतोय खऱ्या अर्थाने त्याला लोकांना तेच विरोधकांना त्याची चिंता आहे. आणि म्हणून काय कुठं मोर्चा होता कुठला हंबरडा मोर्चा काढला ते तर काय हंबरडा फोडून फायदा आहे. 3.5 वर्ष विरोधकांचे हंबरडे आपण ऐकत आलो. नको ते खाल्लं म्हणून तर तुमचं कंबरड जनतेने मोडलं. काय केलं कुठं भ्रष्टाचार केला. आता हंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काय काढून फायदा काय. अरे आम्हाला तुम्ही हे नव्हतं पाकिटावर फोटो लावले. अरे तुम्ही तरी जाऊन एक बिस्किटचा पुडा तरी द्यायचा होता त्यांच्या हातात. बिस्किटचा पुडा तरी द्यायचा होता. हे तरी तेवढी तर जाणत ठेवली पाहिजे होती. परंतु दुर्दैव आणि म्हणून द्यायला ध्यानच लागते. हे देणाऱ्याचे हात आहेत हे घेणाऱ्याचे नाही. ही देना बँक आहे लेना बँक नाही. आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष आपण हे काम करतोय. आणि म्हणून आता हंबरडा म्हणजे बाळासाहेबांचा कार्यकर्ता कधी रडताना कोणी पाहिला. बाळासाहेबांचा विचाराचा कार्यकर्ता कधी रडणार नाही. तो लढणारा कार्यकर्ता आहे. लढणारा प्रसंगाशी लढा देणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी तर सातारचा आहे. साताऱ्याचं पाणी सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून मी मला सगळे ओळखतात. माझ्या पोटात एक असं नाही. आणि मग पश्चिम महाराष्ट्र जे आहे आपला पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले सर्व कार्य. कोल्हापूरला गेलो तर पुरात गेलो त्यांना मदत केली. सांगलीला गेलो. जिथं संकट तिथं एकनाथ शिंदे पोचतोच. आणि म्हणून उत्तराखंड असू द्या आणि म्हणून उत्तराखंड असू द्या केरळ असू द्या सगळीकडे अगदी पहलगाम मध्ये देखील आपले महाराष्ट्रातले लोक अडकले होते. एकनाथ शिंदे पोहोचला. सगळी टीम तिकडे पोहोचली. त्यांना विमानाने आपण इकडे परत आणले. आणि म्हणून एकनाथ शिंदे कसा आहे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून माझं नाव मी आपला शांत सातारी खटका एक गाव 2 तुकडे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो एक गाव 2 तुकडे आणि विषय नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. कसली कारण सांगायची. कारण सांगायचं काम सरकारचं नसतं. प्रश्न सोडवायचं काम सरकारचं असतं. आमची लढाई खुर्चीसाठी नाही. आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हे आमचं काम आहे. त्यांच्या समस्या सोडवणे आमचं काम. आणि म्हणून इकडं व्यासपीठावरील आपले सगळे वैभव आहे. हे सर्व जे लोक आहेत मी नेहमी सांगतो. आणि समोर बसलेले जे काही ऐश्वर आहे आपलं हे व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो असतो आणि समोर रिकाम असतं तर या व्यासपीठाला शोभा राहिली नसती. आणि म्हणून कार्यकर्ता महत्वाचा आहे. आणि म्हणूनच कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. कार्यकर्ता आता निवडणुका शंभूराज नेत्यांच्या झाल्या आपल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपले सर्व नेत्यांनी कार्यकर्ता बनून लढल्या पाहिजे आणि त्यांना जिंकून दिलं पाहिजे. कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही लोक म्हणायचे सीएम चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो कॉमन मॅन म्हणायला काय प्रॉब्लेम आहे. शेवटी आपण केंद्रबिंदू आपला कॉमन मॅन आहे सर्वसामान्य माणूस. आता डीसीएम आहे. आता लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय नाही. काय नावामध्ये काय घेऊन बसलात तुम्ही. अरे सगळ्या पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे ओळख मला मिळाली सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून
जिथं जिथं जातो तिथं लाडक्या बहिणी उभ्या असतात स्वागतासाठी. तिथून हळूच मामा म्हणून पण नाव आवाज येतो, लाडक्या बहिणींचं मुलं. अरे याच्यात आनंद आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्या या निवडणुका ज्या आहेत, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या आपल्याला ताकदीने लढायच्या आहेत. महायुतीचा भगवा आपण लोकसभेवर फडकवलाय, महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकवलाय. आता महायुतीचा भगवा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा. आणि यासाठी हे कार्यकर्ते महत्वाचे आहेत. आणि म्हणून बूथ प्रमुख, गटप्रमुख यांना फक्त आपण जेव्हा निवडणुका आल्या की त्यांना बोलावतो, मग त्यांची आठवण येते. निवडणुका असतात तो आमदाराच्या निवडणुकीत मदत करतो, खासदाराच्या निवडणुकीत मदत करतो, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये मदत करतो, तेव्हा तो मात्र आवडता असतो सगळ्यांचा. निवडणुका झाल्या की तो आवडताच राहिला पाहिजे, नावडता होता कामा नये. हे माझ्या सर्व लोकांना मला सांगायचं, पदाधिकाऱ्यांना सांगायचं. शेवटी हा कार्यकर्ता जो आहे, हा कार्यकर्ता आपल्याला निवडून देत असतो, कार्यकर्ता आपल्याला मोठं करत असतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे हे कार्यकर्ता घराघरामध्ये जाऊन सांगत असतो. आणि म्हणूनच आज आपण जिंकत असतो. माझ्या सकट सगळ्यांची कामं हा कार्यकर्ता करत असतो. हा कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो तेव्हा मात्र आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही भावना त्याची असते, ती आपण पूर्ण केली पाहिजे. शिवसेना एक प्रचंड मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुढे जाते. अनेक लोक प्रवेश करतात शिवसेनेमध्ये. काल देखील अनेक आजी माजी आमदारांनी प्रवेश केला. कारण त्यांना माहित आहे की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जेवढी कामं झाली हा विश्वास एक निर्माण झालेला, महायुतीवर एक मोठा विश्वास निर्माण झाला. आणि म्हणून निवडणुका आपल्याला जिंकायच्या असतील तर मतदार यादीवर आपण काम केलं पाहिजे. म्हणून ते ऍपचं जे काम आहे, ऍपचं जे ट्रेनिंग आहे ते तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना लवकर द्या. आणि कारण हा ऍप जो तयार केलेला आहे, ऍप मध्ये पूर्ण तुम्ही जर तो हाताळला तर बोगस नावं त्याच्यामध्ये राहणार नाही. इकडे मला वाटतं जास्ती तो प्रकार, पण तरी सुद्धा मागच्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये आपण पाहिलं काही ठिकाणी आपल्या हक्काची माणसं मतदार यादीत नव्हती आणि जी नको ती नावं मतदार यादीत होती. मग तुम्ही किती प्रचार करा, किती बॅनर लावा, किती लोकांना भेटा, पण मतदार यादीत जर नाव नसेल तर तो हक्काचा मतदार आपला वंचित राहील, तुम्हाला मतदान करू शकणार नाही. आणि या छोट्या निवडणुका आहेत, हे 2, 5, 400, 500, 200 मतांचा याच्यामध्ये फरक असतो. आणि म्हणून याच्यावर आपण यादीवर लक्ष दिलं पाहिजे, यादीचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या ऍप मध्ये GPS ट्रॅकर आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर जाऊन या ठिकाणी हा तुम्ही सर्वे केला तर नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण म्हणून मी प्रत्येक बैठकीमध्ये सांगतो, यादी महत्वाची आहे, मतदार यादी महत्वाची आहे आणि या यादीवर आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून ते आपण कराल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता देखील मग शंभूराजांनी सांगितलं की एका वेळेस आमदार, खासदार, मंत्री तर आपल्याला नेहमी भेटतात, परंतु कार्यकर्ता कधी काम असेल तरच भेटतो, हे मला माहित आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशा प्रकारे कुठल्याही शहरामध्ये मी गेलो, कुठल्याही जिल्ह्यात गेलो, जर कार्यकर्ता मला दिसला तर माझी गाडी थांबलीच थांबली आणि त्या कार्यकर्त्याला ते काय त्याचं काय काम आहे ते ऐकून घेतो. शेवटी या कार्यकर्त्याच्या जीवावरच आपला पक्ष आहे. हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष आपला शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा तुमच्या सर्वांचा पक्ष आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाभावाचे आहे, हे आपला परिवार आहे, आपलं एक कुटुंब आहे. आणि आपण जे काही विचारधारा घेऊन चाललोय पुढं, ही विचारधारा लोकांना आवडलेली आहे.
म्हणूनच तर आपल्याला 80 जागांमधून 60 जागा जिंकल्या आपण. 80 जागांमधून 60 जागा जिंकणं हा देखील एक इतिहास आहे. तो इतिहास आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलाय. आणि म्हणून या जिथं आमदार आपले नाहीत त्या ठिकाणी देखील आपले पदाधिकारी जे आहेत त्यांना आपण कामाला लावले पाहिजे. आणि तिथं देखील याद्या असतील, प्रभाग असेल, तिथलं जे जे काही असेल, निवडणुका जिंकण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने आपण निवडणुका काय नवीन नाहीत आपल्याला. निवडणुका आपल्याला अनेक निवडणुका आपण लढवल्या. कोल्हापूरचं मगाशी कोणीतरी नाव घेतलं इथं. कोल्हापूरचा आपला धैर्यशील माने लोकसभेचा उमेदवार सगळे म्हणाले होते निवडून येणार नाही. अख्खे सगळे लोक म्हणाले निवडून येणार नाही. पण तुमचा फक्त एकनाथ शिंदे म्हणाला हा निवडून येणार आणि त्याला निवडून आणलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे निवडणूक छोटी असू द्या मोठी असू द्या ती ग्रामपंचायतीप्रमाणे लढवली पाहिजे. आपण ग्रामपंचायतीची छोटी निवडणूक असते गावाची, तशा प्रकारे आपण निवडणूक लढवली पाहिजे. तशा प्रकारे आपलं नियोजन असलं पाहिजे. आणि म्हणून हा गटप्रमुख जो आहे, हा बूथ प्रमुख जो आहे, हा निवडणुकीमध्ये आपल्यासाठी राबत असतो. आणि म्हणून त्याला जेव्हा जेव्हा मी मगाशी म्हणालो की अडचणीत असेल त्यावेळेस मात्र त्याला मदतीला उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं शंभूराज विधानसभा आपण जिंकलेली आहे, अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेली आहे आपण. पण अजून आपली लढाई संपलेली नाही. शत्रू कमजोर असला तरी सुद्धा तो कपटी आहे आणि म्हणून सावध राहा. आज पण तिकडं मुंबईमध्ये सगळे लोक एकत्र आलेले आहेत. निवडणूक आयोगाकडे गेले, सगळे निवडणूक आयुक्ताकडे गेले, सगळे एकत्र येऊन सगळे लोक त्यांना पराभव दिसू लागलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपला पराभव निश्चित आहे. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मी काल म्हणालो महाआघाडी, महाविकास आघाडी. मी म्हणालो महाकन्फ्युज आघाडी आहे. काय करायचं तेच समजत नाही त्यांना. कन्फ्युजन आहे त्यांच्यामध्ये. एक जण एक बोलतो, दुसरा बोलतो, तिसरा बोलतो. त्यामुळे कोणात पायपोस नाहीये. एकात एक तंगड्या अडकून तेच पडतील. परंतु आपल्याला सावध राहायचं. पडतील म्हणून आपण सावध राहायचं नाही असं नाही. आणि मग ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. इथून डायरेक्ट लोकसभेचीच निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुका, या लोकसभेच्या निवडणुकांचा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा पाया आहे. आतापर्यंत एवढ्या निवडणुका सगळ्या एकत्र आल्या नव्हत्या. आता निवडणुका सगळ्या राज्य जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, नगरपालिकांच्या आहेत, महापालिकांच्या आहेत. सगळ्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत. आणि म्हणून जे 2-3 वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या सर्व निवडणुका आता होत आहेत. आणि म्हणून हा पाया आपला मजबूत असला पाहिजे. आणि म्हणूनच या निवडणुकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं काम यामध्ये बघा, तिकीट एकच मिळणार. पण तिकीट एक मिळालं तरी सुद्धा जो दुसरा इच्छुक आहे तो त्या लायक नाही असं मानण्याचं कारण नाही. कारण आपल्याकडे तुल्यबळ, आपल्याकडे ताकदीचे उमेदवार असतात. परंतु तिकीट एकाला मिळालं तर दुसऱ्याला देखील नाराज होण्याचं कारण नाही. आपल्याकडे सत्ता आहे. आपल्याकडे तालुका लेवलची पद आहेत, जिल्हा लेवलची पद आहेत, आपल्याला राज्य लेवलच्या महामंडळ आहेत, मंडळ आहेत. आणि म्हणूनच शंभूराज आपण ती जी नेमणुका ज्या ठेवलेल्या आहेत त्या याच्यासाठीच ठेवल्यात की या निवडणुकांमधून जे चांगलं काम करतील, ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांना याच्यापेक्षा मोठं पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण महायुतीने तो निर्णय निवडणुकीनंतर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे नाराज होऊ नका बिलकुल. कोणाला तिकीट एकालाच मिळणार. आणि म्हणून काम करत राहा. या पक्षामध्ये कुठेही वशिलेबाजी चालत नाही. या पक्षामध्ये अगोदर जे चालायचं ते चालत नाही. कारण एकनाथ शिंदे स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. जो काम प्रामाणिकपणे करेल त्याची नोंद घेतलीच जाईल याचा विश्वास ठेवा. कुणावरही अन्याय होणार नाही याचा विश्वास ठेवा. कारण मी एक कार्यकर्ता आहे.
एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. का पोटदुखी होते? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून काय एवढी पोटदुखी? एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला म्हणून का पोटात दुखतंय? काय एवढा द्वेष? काय एवढा मत्सर? काय एवढं विष मनामध्ये या एकनाथ शिंदे बद्दल? का दिवस रात्र एकनाथ शिंदे शिवाय तुम्हाला दिसत नाही कोण? जळी स्थळी काष्टी पाषाणी एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे जसं मोगलांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे तसे एकनाथ शिंदे तुम्हाला दिसतो. काय एकनाथ शिंदे हे कामाच्या जोरावर एक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला? का पोटदुखी आहे? बाळासाहेब असते तर शाबासकीची पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा मुख्यमंत्री पद जाईल. काय एवढं जळलं? काय एवढं? का मनामध्ये जो द्वेष? का? अरे मला तर महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्री बनवलं, तुम्हाला तर उचलून फेकून दिलं. तुमच्या कर्तृत्वामुळे, तुमच्या कामामुळे, तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे. आणि म्हणून यापुढे देखील एकनाथ शिंदेच्या नादाला लागू नका. एकनाथ शिंदे काम करत असतो. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा मी आरोपाने नाही, आरोपाला कामातूनच उत्तर देत आलो. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकारलं. म्हणून तर या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीवर तुम्ही लोक माझ्या सोबत आहात म्हणून तर मला कसली चिंता नाही. कुणी काही करू दे, माझ्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातो मी तिथं असं स्वागत होतं. रस्त्यावर उभे असतात, गॅलरीत असतात, गच्चीवर उभे असतात. हे प्रेम आहे. तुम्ही किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली तुम्ही, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे. एकच आपण महाबळेश्वर फेस्टिवल केला तर फार त्याला प्रतिसाद मिळाला. आता आपण काहीतरी कोयना बॅकवॉटर फेस्टिवल करतोय, तो आपण जास्ती दिवसाचा करतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल. आणि मी माझं एक स्वप्न आहे, आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातून, या जिल्ह्यातून जे नोकरीला मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जायला लागू नये, त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच काम मिळालं पाहिजे, हे आपण करतो. आणि म्हणून मुंबईकडे गेलेला माणूस पुन्हा आपल्या गावात आला पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच आपण मोठमोठे विकासाचे प्रकल्प इकडे राबवतोय. त्याचा चर्चा वापो करत नाही. परंतु मी एवढंच सांगेन की या जिल्ह्यामध्ये आज आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते तिकडे रस्ते होत आहेत, पूल होत आहेत. अगदी कोयना नदीच्या पलीकडे लोकांना जाणं अशक्य होतं, तिथे 1 नाही 3 पूल आपण करतोय. आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर जे काही पर्यटक आहेत त्या पर्यटकांना सोयी सुविधा मिळाल्या, त्या निसर्गाचा आनंद ते घेऊ शकतात. आणि म्हणून हे जे काही जेवढं विकासाचं काम करायचं ते आपण करणारच आहोत. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की ही निवडणूक जिंकायची असेल तर हा माझा जवळचा आहे, हा माझा लांबचा आहे, हे बिलकुल मनामध्ये ठेवता कामा नये. आपापसातले मतभेद गाडून आपण एकजुटीने, एक ताकदीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे. म्हणून कामाला लागा सगळ्यांनी. आणि शिवसेना माझी, मी शिवसेनेचा, या भावनेने घराघरामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा. आज आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने शिवसेना मजबूत करण्याची, हिंदुत्वाची शान राखण्याची, राज्याच्या प्रगतीची आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची. आणि आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. पक्षप्रवेशापूर्वी आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला